दहिसरमध्ये ठाकरेंच्या भगवा गाडला अडवण्यात आलाय। आपण पाहतोय दहिसरमध्ये पोलीस आणि भगवा गाड समोरासमोर आलेले आहेत। भगवा गाड आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली आहे। तर आपण पाहू शकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर हे भगवा गाड या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। मात्र भगवा गाड आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं समोर येत आहे। दहिसरमध्ये हा प्रकार घडलेला आहे। नेमकं यामागचं कारण काय ते अद्याप कळू शकलेलं नाहीये। तर दहिसरमध्ये ठाकरेंच्या भगवा गाडला अडवण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय झालंय नेमकं या ठिकाणी भगवा गाडला का अडवण्यात आलं? नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर ठाकरे बंधूंनी आहे ते भगवा गाडची घोषणा केल्यानंतर बार मतदान रोखण्यासाठी खरं तर हे भगवा गाडांची नेमणूक आहे ती केलेली पाहायला मिळते आणि त्याच भगवा गाड 100 मीटरच्या आतमध्ये आहे ते उभे राहिलेले होते आणि त्यामुळे पोलिसांनी 100 मीटरच्या बाहेर आहे ती यांना उभं राहण्यास सांगितलं होतं। त्यावेळेस ही खरं तर बाचाबाची आहे ती झालेले पाहायला मिळते। दहिसर विधानसभेतील वॉर्ड क्रमांक 10 जे सेंट लॉरेन्स शाळा आहे आणि या ठिकाणी मतदान केंद्र आहे आणि त्याच ठिकाणी हा वाद आहे तो झालेला आहे। मात्र आता पोलिसांनी या सगळ्यांना आहे ते बाजूला केलेलं पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर दहिसर मधली बातमी आहे, ठाकरेंच्या भगवा गाडला अडवण्यात आलेला आहे। पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची देखील झालेली आहे। खरं तर दुबार मतदार घोळा संदर्भात ठाकरे बंधूंनी भगवा गाडला तैनात केलेला आहे आणि याच संदर्भातली मोठी बातमी म्हणजे दहिसरमध्ये या भगवा गाडला चढवण्यात आलेला आहे आणि पोलिसांसोबत बाचाबाची झाल्याचं देखील कळतं। आम्ही बोललेलो आहे, आम्ही बाहेर थांबतो, मॅडम येत आहे।